नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। सीएम शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या, शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख टाळला। मंत्रिमंडळ विस्तार का रखडलाय, प्रवक्ते केसरकर स्पष्टच बोलले। आणि कोकण साद लाईव्हचा इफेक्ट, अवघ्या काही तासात रस्त्याची दुरुस्ती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे। शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते। शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत। काजवा शेतकरी सेवा केंद्र पंढूर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। मात्र या शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री असा केलाय। त्यामुळे त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यास नकार दिल्याचं बोललं जातंय। राज्यात सध्या खरी शिवसेना कोणाची यावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरू आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, त्यानंतर सत्तांतर झालं। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या बंडखोरांवर जोरदार टीका केली जाते। बंडखोर आमदारांकडूनही या टीकेला प्रत्युत्तर दिलं जातंय, त्यामुळे संघर्ष वाढत आहे। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असं केलाय। शिंदेंच्या ट्विटमध्ये पक्षप्रमुख असा उल्लेख नाहीये। शुभेच्छांपेक्षा राजकीय अनुल्लेखाची चर्चा आहे। काय म्हटलं एकनाथ शिंदेंनी ट्विटमध्ये पहा। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील ट्विट करून तसंच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्यात। या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असं म्हटलंय। त्यांनीही शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख टाळलाय। एकनाथ शिंदे यांनी जरी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक बंडखोर नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असाच केलाय। माजी मंत्री गुलाबराव पाटील, शिवाजी आढळराव पाटील, धैर्यशील माने यांच्याकडून काही बंडखोर नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांच्या नावाआधी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केलाय। त्यामुळे या ट्विटवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अनंत प्या, आनंदी रहा। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर आपल्या हत्येसाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता। या आरोपांना आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय। पाहुयात काय म्हणालेत आमदार वैभव नाईक। खरं तर राणेने याआधी किती लोकांच्या मरणाच्या सुपाऱ्या दिल्या आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्याचे अहवालसुद्धा माहिती आहेत। राणेंच्या पुत्रांनी सुद्धा सुपारी देऊन शिवसैनिक असलेल्या संतोष बरोबर कसा हल्ला झाला आणि त्या हल्ल्याला सुप्रीम कोर्टाने जामीन कसा नाकारला हे सुद्धा महाराष्ट्र जनता विसरली नाही। त्यामुळे सुपारीवाद असलेल्या राणेंकडनं आमच्या नेत्यांवर आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याकडे जनतासुद्धा लक्ष देणार नाही। आणि खरं तर येणाऱ्या काळामध्ये राणेंनी शिवसेना सोडली
एक तर ते सुपारी कोणी त्यांना दिली ती त्यांची त्यांना माहिती असेल, परंतु राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा शिवसेना औषधाला शिल्लक ठेवणार नाही म्हणून सांगितलं होतं. ते मात्र राणेंच्याबरोबर असलेले कार्यकर्ते किंवा राणेंच्या बसलेले आमदार आज कुठे आहेत याचा खरं तर त्या आमदारांच्या एकदा कधीतरी आमदारांशी बोलल्यात की किंवा आमदारांशी खाजगीत राणे बोलले तर ते आपल्या व्यथा राणेंना सांगतील. राणेंबरोबर गेलेले आमदार 1-2 अपवाद वळता सगळे आज घरी बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे राणेंनी ढुंकूनसुद्धा बघितलं नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडे आधी कधीतरी एकदा खाजगीत बसावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी. म्हणजे शिवसेना सोडल्यानंतर राणेंच्यामुळे किती नुकसान झालं आणि ते कार्यकर्ते कुठे आहेत, ते आमदार कुठे आहेत हे राणेंनी पहिलं आधी आत्मचिंतन करावं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं सवाल केला असता दीपक केसरकर काय म्हणाले पाहूया. एक गोष्ट आहे की त्यांनी कधी दिल्लीला जावं हा त्यांचा विषय आहे, परंतु भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही सोनिया गांधींच्या भेटीला दिल्लीला जाऊ शकतात तर आमचे नेते मोदी साहेबांच्या किंवा अमित शहांच्या किंवा नड्डाजींच्या भेटीला का जाऊ शकत नाही हा प्रश्न आहे. अडचण काहीच नाही आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या समोर ज्याला काही अडचणी येतात, आपला शेतकरी अडचणीमध्ये आहे, पुराची परिस्थिती आहे, तर त्या जास्त प्रायोरिटी या गोष्टी असतात. आमच्या दृष्टीने तुम्हाला मी साऊथचं एक उदाहरण दिलं की एका राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांना 2/3पेक्षा जास्त बहुमत मिळून सुद्धा 3 महिने ते एकटेच कारभार करत होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही. परंतु जी एक मागणी केली जाते विरोधी पक्षाकडून की त्या ठिकाणी पालकमंत्री असावे की जेणेकरून त्या त्या जिल्ह्याला अटेंड करत असताना पालकमंत्री असले तर मदत होते, ही भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही मान्य आहे. काल रात्री सुद्धा माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे जनतेच्या त्या भावना आहेत त्या त्यांनी लक्षात घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर ते विस्तार करतील. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. कोकण 7 लाईव्हची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला तो बांद्यात. बांदा शर्ले कास या मार्गावरील एसटी वाहतूक रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद होती. मात्र कोकण 7 लाईव्हनं याकडे लक्ष वेधताच अवघ्या काही तासात रस्त्याची दुरुस्तीही झाली आणि वाहतूकही सुरू झाली. बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणामुळे काल दुपारपासून बांदा शर्ले कास या मार्गावरील एसटी वाहतूक बंद होते. याचा फटका विद्यार्थ्यांना बसला होता. कास बांदा या मार्गावर अनेक छोट्या मोऱ्या आहेत. जीवन प्राधिकरणने पाईपलाईनचं काम करताना अनेक मोऱ्या तोडल्या, मात्र त्या पुन्हा दुरुस्त केल्या नाहीत. बांधकाम खात्यानं याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. या मार्गावरील अनेक मोऱ्यांना भगदाड पडली आहे. शेर्ले येथील एका मोरीवर मोठं भगदाड पडल्यामुळे दुपारनंतर या मार्गावरील एसटी वाहतूक बंद पडली होती. अनेक विद्यार्थी बांदा आणि सावंतवाडी इथं शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यांना या एसटी बंदचा फटका बसला. कोकण 7 लाईव्हनं ही परिस्थिती दाखवतात सावंतवाडी येथील कनिष्ठ अभियंता राहुल आडोळे यांनी प्रत्यक्ष जाऊन कास रस्त्याची पाहणी करून दुरुस्त करून घेतला. त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक सुरळीत सुरू झाली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा,
डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. भुईबावडा घाटात धबधब्यात पडून मृत्यू पावलेल्या सांगली येथील तरुणाचा मृतदेह रात्री उशिरा दरीतून बाहेर काढण्यात आला. करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीम आणि वैभववाडी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. सांगली कापडपेठहून 9 तरुण 2 गाड्यांमधून वेंगसर येथील धनंजय बेलवलकर यांच्या घरी निघाले होते. सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ते भुईबावडा घाटात पोहोचले. भुईबावडा घाटातील धबधबा पाहून त्यांना राहवलं नाही. धबधब्यामध्ये आंघोळ करण्यासाठी ते उतरले. याच वेळी घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं, त्यामुळे सर्वजण धबधब्यातून बाहेर आले. यावेळी इतर सहकाऱ्यांना रोहन कुठेही दिसून आला नाही, त्यामुळे त्यांना शोधण्यास सुरुवात केली. परंतु कुठेच न दिसल्यामुळे त्यांनी गगनबावडा पोलिसांना ही माहिती दिली. गगनबावडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना 100 फूट खोल दरीत रोहनचा मृतदेह आढळून आला. गगनबावडा पोलिसांनी वैभववाडी पोलिसांना हा प्रकार सांगितल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, अभिजित तावडे, विलास राठोड, श्री पडेलकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले, परंतु काळोख आणि खोल दरी यामुळे त्यांनी करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक पथकाला पाचारण केलं. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हे पथक भुईबावडा घाटात पोहोचलं. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर रात्री 9:30 वाजता दोरखंडाच्या सहाय्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आला. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंढूर. आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर पत्रकार परिषदेत निशाणा साधलाय. बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे असतील तर त्यांच्या स्मारकाला टाळ लावा असा घणाघातही त्यांनी चढवलाय. पाहुयात काय म्हणालेत नितेश राणे. वाईट एवढंच वाटतं की बाळासाहेबांना अजून किती लहान करणार ह्याच्याबद्दल मनामध्ये निश्चित पद्धतीने दुःख आहे. माझे वडील आहेत, माझा बाप आहे, माझ्या बापाचा फोटो लावू नका, तुम्ही तुमच्या आईवडिलांचे फोटो लावा. अजूनपर्यंत उद्धवजींना कळलंच नाही की माननीय बाळासाहेब हे असंख्य लोकांचे, शिवसैनिकांचे, महाराष्ट्राच्या असंख्य लोकांचे दैवत आहे आणि आपल्याच वडिलांना, आपल्याच बाळासाहेबांना किती लहान करणार हे अजूनपर्यंत उद्धवजींना न कळल्यामुळे हे दिवस आलेले आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांना पण आपण दैवत मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण दैवत मानतो, अहिल्याबाई होळकरांना आपण दैवत मानतो. आता त्यांच्या कुटुंबाने येऊन उद्या अगर बोलायला लागले की त्यांच्या वंशजांनी येऊन पुढे येऊन बोलायला लागले की महाराजांचे फोटो लावू नका, अहिल्याबाई होळकरांचे फोटो लावू नका, आंबेडकर साहेबांचे फोटो लावू नका, तर मग त्या महापुरुषांना तुम्ही लहान करत नाही आहे का? तर हे उद्धवजींना अजूनपर्यंत कळलंच नाही आहे. बाळासाहेब हे कोणाचीच एकाची मक्तेदारी होऊच शकत नाही. मग तुम्ही त्यांचं स्मारक का शिवाजी पार्कला बांधताय? मग ती ज्योत कशाला पेटवून ठेवलेली आहे? मग त्या स्मारकाला मग टाळं वाहून टाका ना. अगर तुम्ही तुमच्याच वडिलांचं स्मारक तिथे बांधलं असेल तर महाराष्ट्रातला आणि देशातला कानकोपऱ्यातला शिवसैनिक आणि महाराष्ट्रातली जनता तिथे का नतमस्तक व्हायला जाते? मग म्हणून तुम्ही तुमच्या वडिलांना, आमच्या सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना किती लहान करणार हा प्रश्न खरंच मी तुम्हाला त्यांना विचारायचा आहे. तुम्ही जेव्हा गुंगीत होता
आणि तुम्हाला वाटतं की अन्य लोक तुमचे पक्ष फोडत होते, तर तुम्ही गुंगीत असताना तुमची एवढी तब्येत खराब होती, तर तुमचा मुलगा डावोसला नेमकं काय करत होता? मग मुलाला वाटलं नाही का माझे वडील एवढे आजारी आहेत, एवढं त्यांना गुंगीत आहे, त्यांना उभं पण राहायला येत नाही, मग डावोसमध्ये नेमकं काय धिंगाणा घालत होता तो आणि तुमचा तो सरकारी भाचा, ह्याची माहिती थोडे महाराष्ट्राला कधीतरी द्यायला लागेल. मग गुंगीत असताना तुम्ही तुमच्या मुलाला अगर प्रश्न विचारू शकत नाही, तर अन्य लोकांना विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? लक्षात घ्या, असे हे पद्धतीचे डायलॉग म्हणून तुम्ही काय तुमचा पक्ष वाढवू शकत नाही, तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवू शकत नाही. आज जी काय अवस्था तुमची झालेली आहे की अंधारात बसून तुम्हाला तुमचे पत्रकार परिषद घ्यायला लागत आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाळापचोला असं नावं देऊन तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करताय. महाराष्ट्राची माफी तुम्ही मागितली पाहिजे. अहो, त्या पदाला मान असतो. खरंच आहे ना, ते सगळंच माझं, तुझं पण माझं, सगळ्यांचंच माझं, ही जी काही गेली 2.5 वर्ष त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे पाटणकरांनी करून ठेवलेलं, त्यांच्या सरकारी भाच्यानी करून ठेवलेलं, की महाराष्ट्र हे आमच्या बापाची जागीर आहे, महाराष्ट्राच्या प्रॉपर्टी कार्डवरच आम्हाला पाटणकर हे नाव चढवायचं आहे, महाराष्ट्राची प्रत्येक गोष्ट ही सरकारी भाच्याला विकत घ्यायची आहे, हेच आज उद्धवजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगताना आम्ही पाहिलं. हे पण माझं, ते पण माझं, तुझं पण माझं, सगळंच माझं, हेच तर त्यांनी 2.5 वर्षामध्ये केलेलं. अजून काय केलं त्यांनी? हे नेहमीचीच नाटकं आहे. मुंबई कोण तोडणार नाही. मुंबईवर जेवढी आमची निष्ठा आहे, मुंबईवर जेवढं आमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, तेवढं ह्यांचं तर निश्चित पद्धतीने. हे मुंबईले विकणारे लोक आहेत, मुंबईशी गद्दारी करणारे हे आणि त्यांचा सुपुत्र आहे. कारण का जेव्हा मुंबईकर अक्षरशः त्या करोना काळामध्ये होरपळत होते, मरत होते, तेव्हा हे आणि ह्यांचे सुपुत्र महाराष्ट्रामध्ये काय धिंगाणा घालत होते त्याची पण माहिती आली पाहिजे ना. म्हणून मी त्या दिवशी सांगितलं, मुंबईची गद्दारी नेमकं कोणी केली? की एका बाजूला मुंबईकर कोरोनाशी मरत होते, कोरोनाच्या निमित्ताने मरत होते, आणि दुसऱ्या बाजूला हे 7:30 नंतर दिनो मोरेच्या घरी धिंगाणा घालायचे ह्याचे सुपुत्र. तेव्हा मुंबई आठवली नाही, तेव्हा मुंबईचं प्रेम आठवलं नाही तुम्हाला. कारण का सगळी मोनोपोली युवा सेनेची हे ह्यांनी वरुण सरदेसाईलाच देऊन ठेवलेली. आज वरुण सरदेसाईमुळेच आज युवा सेनाची नेहमीची वाट लागलेली आहे. आज भारतीय विद्यार्थी सेना असो किंवा युवा सेना असो, हे संपवण्याचं काम वरुण सरदेसाई ह्या एकमेव व्यक्तीने केलेलं आहे. काल ज्या सचिवाचा उल्लेख सरनाईकांच्या मुलांनी केलं, सचिव म्हणजे कोण? वरुण सरदेसाई. पुरी युवा सेना विकायला काढायची, बीएमसी मध्ये जाऊन अधिकृत बैठकांमध्ये बसायचं, मंत्रालयामध्ये सीएमच्या बैठकीमध्ये बसायचं. वरुण सरदेसाई हाय कोण? आज पण त्याला प्रोटेक्शन का दिलेलं आहे? त्यांना कुठलं असं महत्वाचं पद आहे जर त्यांना प्रोटेक्शन दिलं जात आहे? काय मोठं त्याला कोण मच्छर तरी मारायला येणार आहे का त्यांच्यावर? म्हणून युवा सेना संपवण्याचं काम हे वरुण सरदेसाई करते असा माझा थेट आरोप आहे. बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आदित्य ठाकरेला बघून. काही संबंध नाही, आवाजाचा पण काही संबंध नाही आणि हालचालीचा पण काही संबंध नाही. म्हणून आदित्य ठाकरेला बघितल्यानंतर पेंग्विन शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण येत नाही. 2.5 वर्षामध्ये करोना काळामध्ये दिलेले टेंडर आणि जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, मग जम्बो कोविड सेंटरचे असो किंवा अन्य विषयाचे असो, जे टेंडर ह्या नाईट लाईफ गँगनी घेतलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टीची चौकशीची मागणी आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये करणार आहोत. कारण का मुंबईकर एका बाजूने जेव्हा मरत होते, करोनामध्ये मुंबई होरपळत होती, तेव्हा ह्यांचे सगळे मित्रपरिवार संध्याकाळी त्या डिनोच्या घरी बसून नाईट लाईफ गँगनी ज्या पद्धतीने मुंबईला लुटलंय, त्याच्या सगळ्या बाबतीची चौकशी मागणी आम्ही करणार आहोत. असं आहे की विरोधी पक्ष नेता असल्यामुळे आता प्रश्न विचारल्याशिवाय अजितदादांकडे दुसरं काय असं काम राहिलेलं नाही आहे. म्हणून त्यांची सूचना मला असं वाटतं CM DCM साहेब घेतील आणि योग्य वेळी अधिवेशन पण घेतलं जाईल, योग्य वेळी विस्तार पण केला जाईल. त्यासाठी आम्हा लोकांना पवारांचं मार्गदर्शनची गरज नाही. इथे काय संजय राऊत बसलेला नाही. अर्जुन खोतकर असतील, प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधवजी असतील, ह्यांना अपेक्षा होती की त्यांना उद्धवजी ठाकरे ज्या पद्धतीने स्वतःच्या मेवण्याला वाचवलं, स्वतःच्या भाच्याला जसं वाचवलं तसं आम्हालाही वाचवतील. पण त्यांचा भ्रमनिवास झाला, त्यांच्या अपेक्षा तुटल्या की ज्या पद्धतीने उद्धवजी स्वतःच्या मेवण्यासाठी ताकद लावतात, स्वतःच्या भाच्यासाठी ताकद लावतात, स्वतःच्या कुटुंबासाठी ताकद लावतात, तसा शिवसैनिकांसाठी लावत नाहीत.
कारण जी आज अर्जुन खोतकरांची खंत आहे तीच प्रताप सरनाईकांची होती आणि तीच यशवंत जाधवांची होती. म्हणून उद्धवजी ठाकरेंच्यामुळे आज त्या शिवसैनिकाला तो निर्णय घ्यायला प्रवृत्त झालेला असा माझा थेट आरोप आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंडूर. मुंबई गोवा महामार्गावर दुर्घटना होता टळली आहे. कुडाळ पावशी कुंभारवाडी इथं डंपरच्या मागील फाळक्यातील खडी महामार्गावर सांडली, यामुळे वाहतूक खोळंबली. सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडली नाही. मंगळवारी रात्री 10च्या सुमारास कुडाळच्या दिशेनं जाणाऱ्या डंपरच्या मागील फाळक्यातील खडी अचानक 100 मीटरपर्यंत ओतली गेली, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. ही घटना रात्री घडल्यानं अनेक वाहन चालकांना खडी पडल्याचा अंदाज आला नाही. या प्रकारामुळे कोणतीही दुर्घटना मात्र घडली नसली तरी वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर उशिरा दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून ही खडी हटवण्यात आली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीतील शिवसैनिकांनी दत्त मंदिरात अभिषेक केला. तसेच ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी गाराणं घालत ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे असं देवाला साकडं देखील घातलं. पाहुयात वैभववाडीत शिवसैनिकांनी देवाकडे पक्षप्रमुखांसाठी काय मागितलं ते. आद्य दैवत विघ्नहर्त्या गणपती गजानना महाराजात वराक मारतो त्याचप्रमाणे या ठिकाणी या बाहुली वैभववाडीची ग्रामदेवता आदिमाया आदिशक्ती अधिष्ठ माते महारुद्र गंगो महाराजा आणि त्याचप्रमाणे अवधूत चिंतन दत्तगुरु महाराज वराक मारतो. या ठिकाणी आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे आणि हा त्यांच्या जन्मदिवसानिमित्त वैभववाडीतील तमाम शिवसैनिकांच्या वतीने याही वर्षी या ठिकाणी महाअभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यथोक्त आपल्या सर्व शिवसैनिकांनी सेवासाठी केलेली सेवा गुण मानून घ्या. त्याचप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभेल, निरोगी दीर्घायुष्य लाभेल असा आशीर्वाद द्या. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या काही इच्छा असतील, मनोरथ असतील, हेतू असतील, संकल्प असतील ते परिपूर्ण होऊन पूर्णत्वाला जातील असा आशीर्वाद द्या. त्याचप्रमाणे आज पक्षावरती आलेली जी काही संकट आहेत ती लवकरात लवकर दूर होऊन लवकरात लवकर पुन्हा एकदा शिवसेनेचं सरकार येईल अशी ही जे तमाम शिवसैनिकांची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर इच्छा परिपूर्ण होईल असा आशीर्वाद द्या. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आठवड्याचा धावा करतील त्या वेळेला आठवड्याचा धावेला धावून येऊन त्यांच्या ज्या काही इच्छा मनोरथ असतील त्या परिपूर्ण करा आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असा आशीर्वाद द्या. आणि इथपासून त्यांचा राजकीय जो प्रवास आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी या महाराष्ट्रभर पुन्हा एकदा वाढता होईल असा आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा शिवसेना जो पक्ष आहे तो वृद्धिंगत होईल, त्यांचा वेगविस्तार वाढेल आणि त्याची व्याप्ती वाढेल असा आशीर्वाद द्या. आणि सर्व शिवसैनिकांना ज्या ठिकाणी आज राजकीय प्रवास करतायत त्या ठिकाणी त्यांना राजकीय प्रवासामध्ये उत्तमोत्तम यशप्राप्ती लाभेल असा आशीर्वाद द्या. वैभववाडीचं वैभव वाढेल असा आशीर्वाद देऊन वैभववाडीतील तमाम शिवसैनिक आहेत ते ज्या गावांमध्ये आज शिवसैनिक म्हणून राजकीय प्रवास करतायत त्या ठिकाणी त्यांना उत्तमोत्तम यशप्राप्ती लाभेल असा आशीर्वाद द्या.
आणि सर्व शिवसैनिकांची जी इच्छा आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असा आशीर्वाद देऊन त्यांना निरोगी आयुष्य द्या आणि दीर्घायुष्य लाभेल असा आशीर्वाद देऊन अनन्यनंदाकडून मला करा ही तुमच्या चरणाशी प्रार्थना आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. दोन लोकांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन लोकांचं सरकार 2.5 वर्ष तरी टिकेल का, असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केला. पण सत्तेसाठी जे तुम्ही गेलेला ते सरकार 2.5 वर्ष टिकेल काय, हा पहिला प्रश्न आहे. कारण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री बनवलाय. तर असं सरकार हे 6 महिन्यातच पडेल, 80 दिवसातच पडेल. म्हणजे गेलं सरकार 80 तासाचं होतं म्हणून मी 80 दिवस म्हटलं. ते टिकेल काय. दुसरा प्रश्न की तुम्ही जनतेचा फार हवाला देताय की जनता अशी, जनतेची कामं होत नव्हती, विकास कामं होत नव्हती, विकास निधी मिळत नव्हता. तर गेले महिनाभर जे काय 2 लोकांचं सरकार आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, ते या पूरग्रस्त महाराष्ट्रात आज अनेक जिल्ह्यांमध्ये आमचा शेतकरी हवाल दिलाय, कारण पूर आहे, पूरग्रस्त आहे. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याच्या ऐवजी दिल्लीत जात आहेत. दररोज उठून दिल्लीत जात आहेत. आणि या आमदारांपैकी दीपक केसरकर तर मिसिंग आहेत, या मतदारसंघात मिसिंग आहेत. मग या मतदारसंघात एवढी मोठी अतिवृष्टी होते, दोडामार्गमध्ये, वेंगुर्ल्यात, सावंतवाडी तालुक्यात अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे. मिसिंग आहेत दीपक केसरकर. तर हीच काय तुमची नीतिमत्ता आहे का, की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत, शेतकरी हवाल देईल आणि 40 आमदार जे काय आदरणीय वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेऊन हे जे राजकारण करतायत, त्यांनी कृपया बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. कारण बाळासाहेबांचं नाव घेऊन त्या निष्ठेने जो या राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक क्षेत्रात, कारण पक्ष शिवसेना पक्ष गेले 56 वर्ष हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पायावर खंबीरपणे उभा आहे. तर तुम्ही तुमची लायकीच गमावली, मिळालेल्या खोक्यातच अडकलात. प्रश्न क्रमांक 3 की नीतिमत्तेच्या एवढ्या गप्पा मारताय. तर दीपक केसरकर, तुम्ही अनेक स्टेशन जशी ट्रेन फिरते तसे काँग्रेस टू राष्ट्रवादी, राष्ट्रवादी टू शिवसेना, आणि खरं म्हणजे शिवसेना आहे की भारतीय जनता पक्षाची एजन्सी आहे, हे जनतेसमोर मांडा. की तुमची ही जी काय सगळी ही जी मोमेंट आहे, तुम्ही वारंवार सांगितलंय की कसं तुम्ही भाजपच्या कनेक्शन मध्ये आज नाही अनेक वर्ष होता, आणि तुम्ही इथे तर फार मोठा ड्रामा केला. सगळ्यात हास्यास्पद म्हणजे कोकणचा लढा म्हणे दिला. कुठला कोकणचा लढा? कोकण म्हणजे काय फक्त सावंतवाडी मतदारसंघ नव्हे. कोकण म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हे कोकण आहे. कोण ओळखतंय तुम्हाला कोकणचा लढा? बरं, ज्या नारायण राणेंच्या विरोधात तुम्ही जे काय करून 2014 मध्ये टुणकन उडी मारून शिवसेनेचं तिकीट मिळवून आमदार झालात, आता त्यांच्याच मांडीला मांडी घालून तुम्हीच म्हणताय राणे साहेबांबरोबर मी सख्य घेऊन मांडीला मांडी लावून बसणार आहात. त्यामुळे जनतेमध्ये जेव्हा आम्ही जनतेचा आढावा घेतला या मतदारसंघाचा,
बहुसंख्य लोक एकच म्हणतायत की यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जाऊन पुन्हा निवडणूक लढवावी आणि निवडणूक लढवून पुन्हा मग ही बडबड करावी एकनिष्ठतेची आणि नीतिमत्तेची. नीतिमत्ता हीच आहे की तुम्ही निवडणुकीला सामोरं जा, राजीनामा द्या. आणि तुम्हीच नव्हे, सगळ्या 40 आमदारांनी हिम्मत दाखवा आणि राजीनामा द्या. म्हणजे हे कसं झालंय, जे हायजॅक करतात ना विमान, 4-5 लोक असतात विमानात, लपून शस्त्र नेतात आणि हायजॅक करतात. हे हायजॅक केलेले लोक विमान कंपनीवर दावा सांगतायत, विमानावर नव्हे, विमान कंपनीवर. तुमच्या बापाची आहे काय? विमान कंपनीवर. म्हणजे पक्षातून तुम्ही षडयंत्र रचून, आणि हे उघड झालं विधानसभेतल्या, म्हणजे सन्माननीयच म्हणायला पाहिजे, मुख्यमंत्री आहेत आताचे, एकनाथ शिंदेचं वक्तव्य असेल किंवा देवेंद्र फडणवीसांनी तर ते विस्तृतपणे मांडलं की हे काय 2-4 दिवस, म्हणजे या ज्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त नाही, 1.5 वर्ष तुम्ही शिजवताय. आणि दीपक केसरकर तर असं आहे की पाठीत खंजीर खुपसलाय आणि उद्धव साहेबांना विचारतायत बरं वाटतंय ना, आदित्य साहेबांना विचारतायत बाबा बरे आहेत ना. तर हा नीचपणा सोडा हो. हा कावा लोकांच्या लक्षात आलाय. निवडणुकीला सामोरे जावा. दीपक केसरकर सर्वप्रथम ज्या पद्धतीने शिवसेना पक्षावरती, आमच्या नेत्यांवरती टीका करतायत, दीपक केसरकरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की दीपक केसरकरांचा शिवसेनेतला जन्म कधी झाला. आणि दीपक केसरकरांना आठवत नसेल तर मी सांगून देतो, 5 ऑगस्ट 2014 रोजी दीपक केसरकरांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यामुळे अगोदर आपली वयोमर्यादा त्यांनी लक्षात घ्यावी. शिवसेनेतली किती वर्ष आपण शिवसेनेत होतो, आणि ज्या शिवसेनेला आज 56 वर्ष झालेली आहेत, त्या शिवसेनेला आपण नेत्यांना शिवसेनेचे धडे आणि शिवसेनेचे सल्ले देत आहे आणि हिंदुत्व शिकवत आहे. हे इथली जनतेला सगळ्यांना माहिती आहे की हिंदुत्ववादी कोण आहे आणि कोणी हा हिंदुत्ववाद पुढे आणला, इथे जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी कोण उभे राहिले. त्यामुळे दीपक केसरकर हे भंपक चेहरा म्हणूनच समोर सातत्याने राहिले. इथल्या मतदार, महाराष्ट्राला नवीन असेल पण इथल्या सावंतवाडी विधान ह्या जिल्ह्याला सुद्धा आता दीपक केसरकर काय आहेत हे कळून चुकलेलं आहे. एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, गेले 50 दिवस आज जनता विचारते. हे दीपक केसरकरने लक्षात घेतलं पाहिजे की आज जनता विचारते आमचा आमदार कुठे आहे. गेले 50 दिवस या मतदारसंघात आमदार दिसलेला नाही या जनतेला. मी दीपक केसरकरांना एवढं विचारतो, तुम्हाला तोंड दाखवायला का लाज वाटते का? आज तुम्हाला मंत्रिपद नाही मिळालं अजून, म्हणून तुम्हाला मतदारसंघात यायला लाज वाटते का जनतेची कामं करायला? का मंत्रिपद मिळाल्यानंतर आमदार म्हणून तुम्ही कामं करणार, का मंत्रिपद बसल्यानंतर कामं करणार? आमदार म्हणून जनतेने तुम्हाला निवडून दिलंय. जनतेची कामं आमदार म्हणून तुमची कर्तव्य आहे ती पार पाडा पहिली, आणि नंतर आमच्यावर बोलवा. आज कोकणची जनता पेटून उठेल. कोणासाठी? इथल्या जनतेला काय समजता? कोकणच्या जनतेला ही परशुरामाची भूमी आहे. गद्दारांना आणि बंडखोरांना साथ देणारी ही कोकणची जनता नाही आहे. नेहमी सत्याच्या बाजूने, नेहमी खऱ्याच्या बाजूने उभी राहिलेली कोकणची जनता, याचा इतिहास आहे. तो सर्वप्रथम अगोदर दीपक केसरने जाणून घ्यावा आणि नंतर दीपक केसर ही भाषा करावी. आता भाषा करायला ते शिल्लकच राहिलेलं नाही माझ्या मते, आणि त्यांनी आम्हाला धडे द्यायची गरज नाही. आता बघा, आता बोजा बिस्तर गुणाची वेळ आली. तुमचा थोडे दिवस राहिले, ज्या दिवशी वेळ त्या दिवशी तुम्हाला नक्कीच तुमच्या घरात बसू, एवढं मात्र आज नक्कीच सांगतो वाढदिवसाच्या निमित्तानं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108.
शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेत पक्षाकडून सावध पवित्रा घेत उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांनी भरत समर्थन दर्शवलंय। वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनीही शेकडो प्रतिज्ञापत्र गिफ्ट स्वरूपात दिली आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे। उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करतोय असा मजकूर या पत्रावर आहे। या पत्रासह शाखेबाहेर शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केलं तर खरं गिफ्ट हे नाही तर येणाऱ्या काळात कळेल असं मत रुपेश राव यांनी व्यक्त केलं। आज सावंतवाडी तालुक्यातून जवळजवळ सर्व 100% पदाधिकाऱ्यांची ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र झालेली आहेत आणि साहेबांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने दिले। पण आज आम्ही ते भेटवस्तू साहेबांना नाही, ती भेटवस्तू आम्हाला या आमदाराला घरात बसून भेटवस्तू द्यायची। त्यामुळे येणाऱ्या काळात आजची भेटवस्तू नाही, ही आमची जबाबदारी होती, कर्तव्य होतं शिवसैनिक म्हणून, पदाधिकारी म्हणून, ते आम्ही पार पाडलंय। परंतु 100% इथल्या आमदारांना दीपक केसरकरला घरात बसू ते खऱ्या अर्थानं साहेबांसाठी गिफ्ट असेल, भेटवस्तू असेल। यावेळी सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, डॉक्टर जयेंद्र परुळेकर, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे, शैलेश गवंडळकर, अमित वेंगुर्लेकर, विशाल सावंत, आबा सावंत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। बाळा गावडे हे जुने शिवसैनिक आहेत। आज शिवसेनेवर आलेले संकट पाहून ते जिल्हाध्यक्ष पदाचा त्याग करून स्वगृही परतलेत असं मत प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केलंय। तर बाळा गावडे यांनी सेना प्रवेशानंतर प्रथमच भूमिका स्पष्ट केली आहे। काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष फोडला वगैरे असं नाही आहे, तर मुळात चंद्रकांत उर्फ बाळासाहेब गावडे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। हे अनेक वर्ष हे शिवसैनिकच होते, शिवसेनेतच होते आणि आज म्हणजे या 2 दिवसापूर्वी ते हे जो क्रायसिस तयार झाला आहे, लक्षात घ्या, ही क्रायसिस तयार झाला आहे, तर प्रत्येक शिवसैनिकाला, तो आज अगदी घरी असेल, कुठल्या पक्षात असेल, कार्यरत असेल किंवा कार्यरत नसेल, त्याला आतून हे तयार झालं की ही वेळ आहे उद्धव साहेबांबरोबर खंबीरपणे उभं राहण्याची। आणि त्यामुळे बाळा गावडे हे पुन्हा शिवसेनेत आले। लक्षात घ्या, एखाद्या पक्षाचं जिल्हाध्यक्ष पद कोणी सोडत नाही, कोणी सोडत नाही, कारण तो त्या पक्षाचा जिल्ह्याचा प्रमुख असतो, जिल्ह्याचा अध्यक्ष असतो। पण त्या सगळ्यावर पाणी सोडून त्यांनी शिवसेनेत आलेत, कारण मूळ हृदय त्यांचं शिवसेनेचंच आहे। त्यांची श्रद्धा ही बाळासाहेबांवर, उद्धव साहेबांवर, आदित्य साहेबांवर होती, आहे आणि राहील। आणि तो कॉल कुठेतरी माणसाला लक्षात येतो आणि मग माणूस पक्षात येतो। त्यामुळे याला भावना आहे खरी, हे काय राजकीय खेळीबिळी काय नाही, हे भावना आहे। राजकीय खेळी हे लोक करतायत आणि ते उभा महाराष्ट्र बघतोय। आताच काल का परवा कुठल्या तरी मोठ्या संस्थेने, सेफॉलॉजी जी करतात, त्यांनी सर्वे केला आणि त्यांनी रिपोर्ट दिलाय की हे 40 मतदारसंघ ज्यातले आमदार आहेत त्यातले फक्त 16 लोक निवडून येऊ शकतात। आम्ही तर म्हणतो त्यातला एकही येणार नाही, पण रिपोर्ट असा आहे 16 येतात, 24 पडतील। त्याच्या सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात रिपोर्ट गेलाय पडणार, आणि हेच कदाचित माहिती आहे। दीपक केसरकरांनी हॅट्रिक केली, ठीक आहे, याच्या पुढे दीपक केसरकर कदापि निवडून येऊ शकत नाही। सन्माननीय पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजींच्या हस्ते माझा शिवसेनेत प्रवेश झाला। त्या प्रवेशाला या मतदारसंघाचे खासदार सन्माननीय विनायक राऊत, ह्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे सन्माननीय संजय पडते, ह्या तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय रुपेशजी राऊत
आणि नवीन नियुक्त झालेले आमचे मित्र आणि या जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय चंद्रकांत कासार हे उपस्थित होते. आता तुम्हाला हे समजलं असेल की मी एकदम पक्षप्रवेश का केला. आम्ही शिवसेनेतनं निवडून आलो. रमेश गावकर आमचे सहकारी होते, चंद्रकांत कासार आणि मी जिल्हा परिषदला आणि दोन्ही माणसं पंचायत समितीला पण सगळ्या शिवसैनिकांच्या आणि नेत्यांच्या कृपेने. त्याच्यानंतर तसाच म्हणजे जो आज आघात झाला तसाच एक सेनेवर आघात झाला आणि नारायण राणे सेनेतनं बाहेर गेले आणि जिल्ह्यात काम करत असताना माझे संपर्क त्यांच्याशी वाढलेले होते आणि त्यावेळी आम्ही सेनेतनं नारायण राणेंबरोबर काँग्रेसमध्ये गेलो. पण नंतर नारायण राणेंबरोबर मी गेलो नाही. मी काँग्रेसमध्ये थांबलो की मला सेनेत यायचं होतं आणि सेनेत यायचं होतं ते मलाच माहीत होतं, बाकी कोणाला मी सांगितलं नाही. आणि मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना मी काम करण्याची माझी पद्धत म्हणजे काँग्रेस इथं कशी वाढवायची आणि त्या परिस्थितीत काम करताना काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून पुढची कारकीर्द माझीच होती. त्याला काही इथले सावंतवाडीचे लोक साक्षीदार आहेत त्या भवनवर. पण मला हे सन्मानपूर्वक सांगावं असं वाटतं की मी काँग्रेसमधून आलो तरी महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्यांनी मला अतिशय माझ्या कारकिर्दीत ट्रीटमेंट चांगली दिलेली किंवा अतिशय माझ्यावर प्रेम माया केलेली. मी त्यांच्यावरही काही बोलण्यासारखं नाही आहे म्हणून की त्याने मला काय त्रास दिला किंवा आणखी काय दिलं असं तर नाही होतं. त्याने मला जाताना म्हणजे शिवसेनेत जात होतं त्यांना माहीत नव्हतं. राजीनामा दिल्यानंतर अनेक फोन आले. त्याच्यातले प्रवेश केल्यानंतरचे जे फोन काही होते ते मी उचलले. बघा तुझं करिअर असेल तर करिअर म्हटलं सोडून दे. आता म्हटलं वयाची 53 वर्ष पूर्ण झालेली आहे. आता कुठंतरी मोफत काम करायचं आणि कुठची अपेक्षा न ठेवता विनायक राऊत साहेबांबरोबर मी बोललो आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली या नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करावं लागतं कारण प्रोटोकॉल मलाही माहीत आहे. मी जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष तिकडे होतो पण प्रोटोकॉलप्रमाणे काम करावं लागतं. प्रोटोकॉल जसा असतो त्याच्याप्रमाणे मी काम करणार. पण उद्या नगरपालिका जिल्हा परिषद असतील ह्या निमित्ताने आम्हाला अतिशय चांगलं काम करायला संधी मिळणार. आणि शिवसेनेत यायचं कारण सांगतो की शिवसेनेवर प्रेम होताच पण प्रेम असला तरी आम्ही अडकलेले होतो आणि अडकल्यानंतर आता संधी आहे आणि शिवसेनेला गरज आहे अशा अनेक पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्रात गरज आहे. असं काही नाही, शिवसेना वाढत आहे पण आमच्या सरकारने सपोर्ट केला पाहिजे. पण या भाजपला जर विरोध करायचा असेल आणि नारायण राणेंना जर विरोध करायचा असेल ह्या जिल्ह्यात आणि जिल्ह्यात भाजप आणि नारायण राणे ह्यांना लांब ठेवायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नव्हता. आमच्यात तुकडे होण्यापेक्षा शिवसेनेला ताकद द्यायची आमची का असेल ती आणि त्याच्यातनं काम करायचं आणि आपण भाजपला नक्कीच सत्तेपासून बाहेर ठेवायचं हा एकमेव उद्देशाने. आणि सन्माननीय विनायक राऊत, सन्माननीय जिल्हा प्रमुख संजय पडते, सन्माननीय रुपेश राऊत आणि त्यांचे सगळे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आणि परत एकदा आपण कसं काम करतो याची आपली चुणूक ह्या जनतेला दाखवायची ह्या भावनेतनं मी शिवसेनेत आलो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही. कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीनं तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू कलमांचं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम येथील संचयनी पॅलेसमधील शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आला होता. दरम्यान दैनिक कोकण 7च्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष पुरवणीचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, डॉक्टर जयेंद्र परुळेकर, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे, शैलेश गवंडळकर, अमित वेंगुर्लेकर, विशाल सावंत, आबा सावंत, अजित सांगेलकर, रश्मी माळवदे, तात्या वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी
प्या, आनंदी रहा. महाराष्ट्र राज्यासह देशातील राजकीय सामाजिक वातावरण बदलत आहे. सर्वत्र लोकशाहीची पायमल्ली होते. त्यामुळे तरुणांनो, आता तुम्ही सावध व्हा. या विरोधात लढण्यासाठी तयार व्हा, असं आवाहन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केलंय. वैभववाडीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात त्यांनी तरुणांना साथ घातली. काय म्हणालेत रावराणे, पाहूया. तो आपला प्रतिनिधी जर आपण दुसऱ्या पक्षात जात असेल तर तो एक प्रकारे आपल्या सर्वांची फसवणूक आहे, संपूर्ण जनतेची फसवणूक आहे. आज सर्वजण कोर्टात गेलेले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयाकडे सर्व विषय गेलेले आहे. पण ही वेळ का येते? जनतेच्या विश्वासाला तडा का दिला जातो? ज्यांना आपण आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देतो, तो निवडून देताना त्यांना आपण एका वेगळ्या त्या विशिष्ट प्रवाहात असतो म्हणून त्यांना आपण प्रतिनिधी म्हणून निवडून देतो. पण तो निवडून झाल्यानंतर तो त्या आपल्या मतांचा मालक बनू पाहतो आणि तो मतांचा मालक, स्वतःला मालक समजून पुढे स्वतः निर्णय घेतो. ही जी पद्धत आहे ही लोकशाहीला आणि संविधानाला मारक आहे. आणि यासाठी तुम्ही सर्व तरुण आहात, तुम्हाला यातून अभ्यास करता येईल. भविष्यात कसं राहिलं पाहिजे आणि कसा उमेदवार निवडून दिला पाहिजे याचा विचार तुम्ही सर्वांनी आतापासून केला पाहिजे. कारण भविष्यात तुम्हाला अजून 2 वर्षांनी तुम्ही मतदानाचा अधिकार तुम्हाला सर्वांना मिळेल. आज जे काही केले, जे काही चालले शिवसेनेतून, ते का चालले? केंद्राकडनं कशा प्रकारे त्यांची चौकशी लावून त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं, जे आजपर्यंत लोकशाहीमध्ये कधी झालं नाही ते आता होतंय, या देशामध्ये घडू लागलेलं आहे. आज तुम्ही सर्व तरुण आहात. आमचा एक युवा नेता आदित्य ठाकरे जो तुम्हा सर्व तरुणांचं युवा सेनेचं नेतृत्व करतायत, आज ते शिवसेनेच्या गद्दारीनंतर, बंडखोरीनंतर स्वतः महाराष्ट्रात फिरतायत. पण असं असताना एका तरुणाला प्रोत्साहन देण्याऐवजी केंद्रातून दुसऱ्या दिवशी त्यांच्या पोर्टफोलिओ केले, त्यांच्या मंत्रिपदाच्या वेळेला जो पर्यावरण खातं त्यांच्याकडे होतं त्याची केंद्राकडनं चौकशी लावली जाते. म्हणजे एक प्रकारे लोकशाहीला दडपलं जात आहे. एक तरुण कार्यकर्ता जो आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय दुसऱ्याच दिवशी, याचा अर्थ काय की तो आदित्य ठाकरेंना केंद्राने दखल घेतली आणि ती दखल त्यांना घ्यावी लागली. कारण आदित्यजी जे फिरतायत ते तुमच्यासाठी तरुण सगळे भेटतायत, त्यांना सर्व भागातून सगळीकडनं त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळतंय आणि हे कुठेतरी तारलं पाहिजे, दडपलं पाहिजे. पण ह्याला दडपशाही म्हणतात. आज तुम्ही सर्व तरुण आहात, रणरागिणी आहात. तुम्हा सर्व तरुणांकडे आम्ही युवा नेतृत्व म्हणून पाहतोय. तर हा सर्व तुम्हाला अभ्यास केला पाहिजे की भविष्यात आपण कोणामागे उभं राहिलं पाहिजे, कोणावर राहिलं पाहिजे, कशा प्रकारे नेतृत्व असलं पाहिजे आपलं. हे सर्व तुम्हाला खरोखरच चांगल्या अभ्यास करण्याची परिस्थिती आताची आहे. एक दडपशाही चालू आहे. महाराष्ट्र हा आपला एक संघ आहे. मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य असं अंग आहे. पण हे कुठेतरी केंद्राकडनं शिवसेनेला बाजूला करून, मुंबई केंद्रशासित करून महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचं जे हे कटकारस्थान चालू आहे आणि त्यासाठी जे शिवसेनेवरती आघात केले जात आहेत, बळाचा, खोट्या चौकशांचा आणि
पैशाचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातोय. पण हे सर्व कसं होतंय आणि का होतंय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हे आपणच निवडून दिलेली माणसं आहेत, पण ती अशी का वागतायत आणि हे या पद्धतीने अधोगतीकडे का चाललंय, तर याला कारणीभूत आहे की ही केंद्राची दडपशाही. म्हणूनच आता खरी वेळ आलेली आहे की महाराष्ट्रातून एक संघ होऊन ज्या हुतात्म्यांनी महाराष्ट्र एक संघ ठेवण्यासाठी जे आपला जीव गमावला, जे हुतात्मे झाले, त्यांचं हुतात्म्य अबाधित राखण्यासाठी भविष्यात आपल्याला उद्धवजींसारख्या, शिवसेनेसारख्या ज्यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा एकमेव ध्यास घेऊन, पहिलं तर शिवसेना ही बाळासाहेबांनी ज्या वेळेला शिवसेना काढली त्यावेळेला 100% समाजकारण ही शिवसेना करत होती. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टीव्ही, अनंत प्यार, आनंदी रहा. वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वेंगुर्ले तालुक्यातील 10वी 12वीतील 116 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला साई दरबार हॉल इथं माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते आणि विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व माध्यमिक तसेच महाविद्यालयातील प्रथम 3 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ यांच्यासहित तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारण पहिला जे नाव यायचं ते लातूर जिल्ह्याचं यायचं, पण आता पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरला जर कोणता जिल्हा असेल तर तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आणि त्याचं सर्व श्रेय हे तुम्हा विद्यार्थ्यांना, तुमच्या पालकांना आणि तुमच्या गुरूंना जातं, म्हणजे तुमच्या शिक्षकांना जातं. खऱ्या अर्थाने आज उद्धवजींचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त या तालुक्याने, शिवसेना तालुक्याने हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो देखील फार उत्साहात आयोजित केला. खरं तर आज जे काय राजकीय वातावरण निर्माण झालंय त्या राजकीय वातावरणाचा कुठेही कोणताही संबंध किंवा शिवसेनेला कोणताही त्याचा फरक पडलेला या तालुक्यात मला तरी आता इथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांवरून वाटतं. एक निष्ठावंत शिवसैनिक या तालुक्यात आहेत. तुमचा उत्साह बघून मला फार अभिमान वाटतो. तुमच्यासारखे शिवसैनिक आज उद्धवजींच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. ज्या उद्धवजींनी या महाराष्ट्रासाठी 2 वर्ष सतत कोरोना काळात काम केलं, कुटुंब प्रमुखांसारखे वागले, शेतकऱ्यांसाठी काम केलं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा एक उत्साहवर्धक असा कार्यक्रम तुम्ही घेतला. विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं, त्याबद्दल मी तुमचे आभारी. आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्याने आज सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे कार्यक्रम हाती घेतलेला आहे. खरोखरच मी वेंगुर्ला तालुक्याचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. आत्ताच परबसाहेब बोलल्याप्रमाणे आपलं राजकारण काय करायचं, राजकारणात काय सध्या महाराष्ट्रात चाललंय सगळ्यांना न्याय आहे. पण खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जो जन्म झाला
की सर्वसामान्य मराठी माणसाला मुंबईमध्ये बँकेमध्ये नोकरी मिळावी, सर्वसामान्य लोकांना एअर इंडियामध्ये नोकरी मिळावी, यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेचा जन्म घातला. 1966 साली शिवसेनेचा जन्म झाला. 80% समाजकारण, 20% राजकारण. शिवसेनेने कधी सत्तेचा हाव धरलेला नाही. आता मी आपल्याला सांगू इच्छितो की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मगाशी लातूर पॅटर्न पूर्वी म्हणायचं, पण आता सिंधुदुर्ग पॅटर्न म्हणायला लागलेलं आहे. त्यांनी टक्केवारीमध्ये आपला जिल्हा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा 1 नंबरचा जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे. आज आपल्याला माहिती की आपल्या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आज आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहेत. मेडिकल कॉलेज माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी 2 वर्षापूर्वी हे मेडिकल कॉलेज केलेलं आहे. 966 कोटी रुपयाने मेडिकल कॉलेज झालेलं आहे. त्याचं काम पण सुरू झालेलं आहे. 120 विद्यार्थ्यांनी पैकी 25 विद्यार्थी या जिल्ह्यातले विद्यार्थ्यांनी डॉक्टरसाठी ॲडमिशन घेतलेली आहे. म्हणजे भविष्यात तुमच्यातल्या विद्यार्थ्याला जर डॉक्टर व्हायची इच्छा असेल तर बाहेर जाण्याची गरज नाही. इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहेत, मेडिकल कॉलेज आहे, डी फार्मसी. आता काही कमी नाही, पण जिल्ह्यामध्ये त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यांना बाहेर जात त्याची परिस्थिती बाहेर जाऊन शिकत होते. पण आता बाहेर शिक्षणाची गरज नाही. पण भविष्यात एक लक्षात नाही, तुमच्यातच याच्यातून कोणतरी डॉक्टर होईल, वकील होईल, राजकारणी होईल. पण आतापासून तुम्ही शिका, मोठे व्हा. तर शिकेल तोच टिकेल, शिकेल तोच टिकेल हे लक्षात घेऊन भविष्यात जे जे काही प्रकारचे शंकर कमळी भाई बोलल्याप्रमाणे शंकर कमळी 3 टर्म आमदारकी कुडाळ वेंगुर्ल्यामध्ये भोगलेले आहे. त्यांच्या हाताखाली आम्ही काम केलं आहे. ते तालुका म्हणून वेंगुर्ला जे होते ते आम्ही कुडाळत आहोत. मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आम्ही गेलेला, सभापतीपद सगळे भोगलेले आहेत. भविष्यात तुमच्याकडून विद्यार्थीमध्ये राजकारण होऊ शकतो. आज खरोखरच मी सर्व वेंगुर्ला तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांचं अभिनंदन करतो. आणि भविष्यात तुम्ही असेच शिवसेनेचे कार्यक्रम घेतला. 80% समाजकारण, 20% राजकारण काही असो, पण सगळ्यांनी त्या संघटनेच्या पाठीचे खंबीरपणे उभे राहा. आम्हाला खूप कौतुक वाटतंय की तुमचा हा सत्कार करत असताना, आणि हे कौतुक आम्ही सन्माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी हा संपन्न करून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित झाला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. आपल्याला एक सांगू इच्छितो, आज ना उद्या तुम्ही देखील, तुमच्यातली मुलं देखील कोणतरी राजकारणात येणार आहेत. विद्यार्थी दशेत असताना अशा तऱ्हेची काही मुलांच्या अंगात गुण असतात. तुम्ही देखील चांगले होतकरू मुलात. भविष्यात कुठेतरी एक आपण ध्येय ठरवलं पाहिजे. त्या ध्येयापासून आपण विचलित होता कामा नये. माणसाला पावलोपावली संकटाशी सामना द्यावा लागतो. त्या संकटावर मात करून तुम्ही जर यशस्वी झालात तर आयुष्यात तुमचा हात धरणारा कोणी नसणार. तुम्ही खरोखरच यशस्वी व्हावं अशा तऱ्हेची परमेश्वराकडे, माझ्या देवतेकडे मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एक आणखी विनंती करतोय की भावनेच्या आहारी जाऊन, हे आता हे पालक वर्ग आहेत नाही, ते शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असलेल्या या लोकांना तुम्ही प्रामाणिकपणे साथ द्यावी अशा तऱ्हेची विनंती मी तुम्हाला करतोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टीव्ही, अनंत प्यार, आनंदी रहा. दोडामार्ग तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस तालुका शिवसेनेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचं औचित्य साधून दोडामार्ग तालुक्यातील पायलट यांना रेनकोट, शेतकऱ्यांना सुपारी रोपं वाटप तर रुग्णांना फळे वाटप करण्यात आलं. शिवसेना सदस्य नोंदणी विशेष मोहीम देखील राबवण्यात आली. उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी आणि तालुका प्रमुख संजय कवस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम झाले. यात कार्यालयासमोर रेनकोट आणि सुपारी रोपे तर दोडामार्ग रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम झाला. यावेळी महिला आघाडी विनीता घाडी,
श्रेयाली गवस, संपदा देसाई, युवासेना प्रमुख मदन राणे, जिल्हा बँक संचालक गणपत देसाई, नगरसेवक चंदन गावकर, शहर प्रमुख ओंकार कुलकर्णी, लखू खरवत, मिलिंद नाईक, भगवान गवस, महादेव कुबल, संदेश राणे, अल्विन लोबो, गुरु सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी तालुक्यातून शिवसेना सदस्य नोंदणीला उदंड प्रतिसाद मिळत असून पहिल्या टप्प्यात 2000 जणांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं तालुका प्रमुख संजय गवस यांनी स्पष्ट केलं। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। सीएम शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या, शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख टाळला। मंत्रिमंडळ विस्तार का रखडलाय, प्रवक्ते केसरकर स्पष्टच बोलले। आणि कोकण 7 लाईव्हचा इफेक्ट, अवघ्या काही तासात रस्त्याची दुरुस्ती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह। धन्यवाद।